आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। देवेंद्र फडणवीसांकडे फोडाफोडीशिवाय दुसरा धंदा नाही। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फोडणवीस असा उल्लेख। गृहमंत्रीऐवजी घरफोडे मंत्री म्हणायला हवं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नाही फोडणवीस ना, नाही कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा। घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या ऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे। नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना भाजपनं सोबत घेतलं। यापूर्वी फडणवीसच चव्हाणांना डीलर म्हणाले होते। संजय राऊतांचा खोचक टोला। भ्रष्टाचारांना सोबत घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, राऊतांची ही टीका। भ्रष्टाचारांना घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल। याचा अर्थ असा तुम्ही घाबरलेला आहात, तुम्ही लटपटताय, तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही म्हणून हे सगळे। एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं आमच्या। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली। यात पुढे त्यांचं राजकारण संपुष्टात येईल। भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याची नोंद इतिहासात देशाच्या कायम राहील। संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे। तो फार सरळ सज्जन माणूस होता, पण एका भीतीपोटी ते गेलेले आहेत। आमचे सुद्धा 40 लोक त्याच भीतीपोटी गेलेले आहेत। आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे, तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे। राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणार। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील, हा आम्हाला विश्वास आहे। नारायण राणे असू दे, त्यांची ती पुत्र असू दे, किंवा भाजपचा कोणी असू दे, किंवा शिंदे गटाचा कोणी असू दे, विजय हा आमचाच आहे। मातृपितृ पूजन दिवसानिमित्त बलात्काराचा दोषी असलेल्या आसाराम बापूचे नागपुरात बॅनर। काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात गायकवाडांसह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुलगा वैभव गायकवाड हा देखील अजून फरार आहे। गणपत गायकवाड आणि त्याच्या साथीदारांची तळोजा कारागृहात रवानगी। विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका। चंद्रपूर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान। नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता। अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। यूएईतील भव्य मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च। 27 एकर परिसरात स्वामीनारायण मंदिराची बांधणी।